नमस्कार. आज आपल्यासोबत प्रभाकर मोरे हे बीड येथील रहिवासी आहेत. तर आपल्याकडे हे ट्रीटमेंटसाठी आले होते. यांच्या पायाला इस्केमिक अल्सर झाला होता. तर यामुळे यांना पाय काढण्याचा सल्ला देण्यात आला होता. पण आपण विविध उपचार करून त्यांचे जे पायाला झालेली पूर्ण जी जखम होती ती भरलेली आहे आणि बाबा आता स्वतः आपल्या पायावर चालू शकतात. त्यांच्या पायाच्या वेदनासुद्धा आता जवळजवळ 90-95% कमी झालेल्या आहेत आणि पाय त्यांचा वाचलेला आहे. जर जेही रुग्ण ज्यांना गँग्रीनचा आजार असतो, इस्केमिक अल्सर किंवा पायाची बोटं काळी पडतात, यामध्ये काय असतं की पायाचा जो रक्तपुरवठा आहे तो कमी झालेला असतो. तर यामुळे या पेशंट बघून त्यांच्या तपासण्या करून, तसं त्यामध्ये कलर डॉप्लर तपासणी असते, पायाची अँजिओग्राफी असते, हे रिपोर्ट बघून आपण रुग्णांचा इलाज करतो. त्यामध्ये नंतर पेशंटला जसं अँजिओप्लास्टी आहे, पायाची बायपास सर्जरी आहे किंवा यानंतर काही पेशंट्समध्ये आपल्याला केमिकल नंबर सिम्पॅक्टॉमी किंवा अल्पोस्टिन थेरपी यासारखे विविध उपचार रुग्णांच्या आवश्यकतेनुसार आपण करतो. आणि यामुळे बरेच पेशंट ज्यांना पाय काढण्याचं आवश्यकता पडत असते, अशा पेशंटचा आपण पाय वाचवू शकतो. तर मी या व्हिडिओद्वारे एक जाहीर आवाहन करतो की हा जो आजार असेल अशा रुग्णांनी त्यांनी ताबडतोब हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घ्यावा आणि व्यवस्थित उपचार करून घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र. मी शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा तालुका प्रमुख शिरूर कासार बीड जिल्हा. खरं तर मी माझ्या वडिलांना ज्यावेळेस हे इन्फेक्शन झालं त्यावेळेस मला वाटतं काहीतरी 3.5-4 लाख रुपये आम्ही बीड ते अहिल्यानगरसाठी चक्रा मारल्या. पहिले बीडला काही खर्च केले पैसे, तिथं काही फरक पडला नाही. त्याच्यानंतर काही मग कुणी ना कुणी ॲड्रेस देतं आपल्याला एखाद्या डॉक्टर साहेबांचा. मग आम्ही तिथून पुन्हा अहिल्यानगरला गेलो. अहिल्यानगरला देखील आम्ही खर्च केला. पण ज्या दिवशी अहिल्यानगरला खर्च केला आणि ज्यावेळेस मी अहिल्यानगरहून यांना घेऊन गावाकडे आलो त्यावेळेस 100% यांची परिस्थिती पूर्ण बिकट झाली आणि माझे वडील माझ्या हातातून जातील की काय हा प्रश्न पडला होता. पण माझं भाग्य असं की माझ्या वडिलांना इथून पुढं मला बघण्याची परमेश्वराकडून म्हणजे मला ते पुन्हा एक देणगी भेटली. अनाऊन्समध्ये मला पत्रकार भेटले आमच्या तालुक्यामधले जालिंदर नन्नवरे म्हणून. त्यांनी मला आपल्या विनस संभाजीनगर येथील विनस सुपर स्पेशलिस्ट या हॉस्पिटलचा त्यांनी नंबर दिला. या सरांशी माझं बोलणं झालं. ज्यावेळेस आम्ही इकडं आलो त्या दिवशी सुद्धा आमचे म्हणजे आम्ही हातबल होतो की बाबा हे जगतेत का नाही. ही परिस्थिती होती. पाय पूर्ण काळा पडला होता, पाय एकदम लहान झालता. पण सरांनी गॅरंटी दिली नाही, पण एक त्यांच्या चेहऱ्यावरती एक आत्मविश्वास सांगून गेलता की मी हे क्लिअर करू शकतो. माहीत नसल्यामुळं 2 बोटं गेले माझ्या वडिलाचे, पण पाय वाचला आणि आज वडील आहेत. तर मी एक विनंती करतो, ज्या ज्या लोकांना इन्फेक्शन होईल म्हणजे तुमचे हात काळे पडतील, पायाचे बोटं काळे पडतील किंवा असं काही इन्फेक्शन तुम्हाला ज्या ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस कुठंच खर्च करू नका. संभाजीनगरला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सरांचा नंबर आहे, त्या खाली नंबरवर तुम्ही फोन करा आणि 100% पुढे मी होतो. देश विदेशातल्या जिथं लोकांना आपल्या महाराष्ट्रभर किंवा कर्नाटक असन, तामिळनाडू असन, आंध्र प्रदेशचे मला काही मुंबईमध्ये पेशंट भेटले होते. एक चौकशी करायला मी गेलतो त्यावेळेस ते तिथं आलते पण त्यांचा पाय काढला होता. तर मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगतो की 100% या ठिकाणी रिझल्ट आहे. आपला माणूस वाचतो, हात काढायचं वाचतं, पाय काढायचं वाचतं. मी विनंती करतो ज्या ज्या कुटुंबावरती हा प्रसंग येईल त्यांनी संभाजीनगर येथील विनस सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल मोरे सरांकडे भेट घेऊन आपला जीव वाचवा आणि पैसे खर्च करू नका हीच विनंती करतो. कारण मी त्याच ठिकाणी सरांच्या कॅबिनमधून हा व्हिडिओ करत आहे आणि हे तुमच्या समोर उदाहरण आहे. हा माणूस जिवंत आहे, पाय काढायची गरज पडली नाही, आज स्वतःच्या पायावर चलतात, सगळं अगदी व्यवस्थित आहे. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.